किती सुंदर सजावट केली आहे। हो, आज दीपावली आहे आणि त्यात आज श्री महालक्ष्मी पूजन आहे, म्हणून सगळ्यांनी खूप उत्साहाने सजावट केली आहे। देवी, आपण सांगितलेली सगळी पूर्वतयारी झाली आहे। देवी, अजून काय करायचं असेल तर तसं सांगावं जी। नाही, अजून काही नको, सगळी तयारी खूप छान झाली आहे। श्री खंडेराय कुठे आहेत? हे आणि बंधू एकत्रच असतील। देवी, आपण आसन ग्रहण करावे। मी हे आल्यानंतर आसन ग्रहण करते, चालेल ना? बंधू, आज तुम्ही सगळ्यांना प्रतीक्षा का करायला लावली? मी आणि श्री खंडेराय गडावर सगळ्यांची भेट घेऊन येतच होतो। श्री नारायण नसतील तर श्री लक्ष्मी देवी आसन कसे ग्रहण करतील? आता तुम्ही दोघेही आला आहात, तुम्ही दोघांनी आसन ग्रहण करावे। हे नारायण, आज श्री लक्ष्मी पूजन, आज श्री महालक्ष्मी देवी यांच्या पूजनाच्या मंगल प्रसंगी आपण दोघे जेजुरी गडावर आहात। हे श्री नारायणा, आज मला अतिशय आनंद होत आहे। आज माझ्या सर्व भक्तांना समृद्धी, आनंद, धनसंपदा, ऐश्वर्य हे प्राप्त होवं असा आशीर्वाद द्यावा। देवा, आज केवळ मी लक्ष्मी देवींसोबत उपस्थित आहे। आशीर्वाद देण्याचा आज मान हा लक्ष्मी देवींचा आहे। आधी मला त्यांचा यथोचित सन्मान करू द्या, मग भक्त त्यांना जे हवं आहे ते मागतील। हे श्री विष्णू, हे श्री महालक्ष्मी देवी, तुमचा मी यथाशक्तीने सन्मान करते आहे, त्याचा आपण स्वीकार करावा। आज ह्या महालक्ष्मी पूजनाच्या मंगल प्रसंगी श्री लक्ष्मी देवी यांची स्तुती व्हावी असं मला वाटतं, आणि श्री लक्ष्मी देवी यांची स्तुती करायला नारद मुनींशिवाय दुसरे कोणीही योग्य नाही। नारायण नारायण। मुनिवर, होय देवा। क्षमस्व भगवत्यंबे, क्षमाशीले परात्परे, शुद्ध सत्व स्वरूपे च कोपादि परिवर्जिते,
उपमे सर्वसाध्वीना कैलासे पार्वती त्वंच क्षीराब्धौ सिंधु कन्यका स्वर्गे च त्वं महालक्ष्मी वैकुंठे च महालक्ष्मी देवदेवी सरस्वती गंगा च तुलसी त्वंच कृष्ण प्राणाधिदेवित्वं गोलोके राधिका वयं रासे रासेश्वरी त्वंच वृंदावन वने वने कृष्ण प्रिया त्वं भांडारे चंद्रा चंदन कानने विरजा चंपक वने शशशृंगे च सुंदरी कुंददंती कुंदवने सुशीला केतकी वने कदंब माजा त्वं देवी कदंबर कानने पिच राजलक्ष्मी राजगेहे गृहलक्ष्मी गृहे गृहे। गणेश माता दुर्गा ही शिवप्रिया, नारायणी विष्णुप्रिया, तीच सृष्टी लक्ष्मी धृती व माया होय। श्रुतींनी तिचे अनंत रूपी अनंत गुणी वर्णन केले आहे। शुद्ध सत्वरूपा पद्मा, सर्व संपत्तीची निर्माती, सर्व अन्न पदार्थात तिचीच रूपे असतात। सर्व जीवांना जीवन देण्याचे काम ती करते। ती सती महालक्ष्मी, वैकुंठवासिनी पतिव्रता, स्वर्गाची स्वर्गलक्ष्मी, घरातील गृहलक्ष्मी असते। जगदंबा विद्यारूप सिद्धी देते। 4 वेद 4 वर्ण व छंद यांची माता संस्कारदायिनी सावित्री व गायत्री असते। पंचप्राणांना धारण करणारी, रासक्रीडा करणारी, संतोष हर्ष हे आदी माते, आपण सर्व व्यापक अनंत अनादी आहात। आपणाला नमस्कार असो। आपण प्रातःकाळी बाला, माध्यान्नी युवती व संध्याकाळी वृद्धावस्थेत असता, तेव्हा आपण क्रमशः हंसारूढ, गरुडारूढ आणि वृषभारूढ असता। ऋग्वेदाच्या ध्यानी तन्मय असणारी, अंतरिक्षात यजुर्वेदाचा पाठ करणारी, तसेच पृथ्वीवर भ्रमण करताना सामगायन करणारी, अहंकार आणि महातत्वाची प्रकृती आपणच आहात। आपणच इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती देणाऱ्या आहात। भारतवर्षातील सर्व नद्या आपणच आहात। इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हंतजिह्वा, पूषा, अपुषा, अलंबुमुसा, कुहू, शंखिनी नावाची प्राणवाहिनी नाड्यांच्या रूपात आपणच शरीरात विद्यमान असता। मूलाधारात कुंडलिनीच्या रूपात आपणच राहता। नारायण नारायण। दीपावलीच्या या शुभ प्रसंगी ज्यांनी माझे स्मरण पूजन शुद्ध अंतःकरणाने केले आहे, त्या सर्वांवर मी प्रसन्न आहे। त्या सर्व भक्तांवर माझी निरंतर कृपा राहील। श्री खंडेरायांवर ज्यांची अपार भक्ती आहे, अशा सर्व भक्तांवर माझी विशेष कृपा राहील। आता मला देखील माझा निर्णय घ्यावा लागत आहे। मी बानूला एकटं कसं सोडू? माझ्या समोर आता हाच एकमेव मार्ग आहे। मी देखील बानू बरोबर ही जेजुरी सोडून जाणार।